नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजचा प्रवास आपला आहे हा मुंबई ते महाड. तर आज विशेष करून मी महाडमध्ये चाललेलो आहे महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे बघण्यासाठी. तर मुंबई ते महाड हे साधारणतः 175 किलोमीटर अंतर आहे आणि तुम्ही जर पुण्यावरून आलात तर हे अंतर 110 किलोमीटर आहे. महाड हे तालुक्याचं ठिकाण असून हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. महाडमध्ये बरीचशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, जसं की रायगड किल्ला, त्याच्यानंतर गांधारपाळी लेणी जी अगदी हायवे लगतच आहेत. मंडळी, महाडचा उल्लेख इसवी सन पूर्व 225च्या दस्तऐवजांमध्ये आढळतो. साधारणतः 130च्या सुमारास येथे बौद्ध राजे विष्णुपुलित यांचे राज्य होते आणि महाड हे एक प्रमुख बंदर होते. मध्ययुगीन आणि मराठा कालखंडात ऐतिहासिकदृष्ट्या महाड हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचा भाग होता. जवळच असलेल्या रायगड किल्ल्यामुळे या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे शहर कोकणातील प्रगत शहर मानले जाते. आता जी ही तुम्ही दृश्य बघत आहात ही महाड शहरातील दृश्य आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे थोडीशी वर्दळ कमी आहे आणि जे चवदार तळं आहे ते अगदी महाड शहराच्या मध्यभागी आहे, त्यामुळे इथे पोचणंसुद्धा सोपं आहे. जर तुम्ही एस टीने प्रवास करत असाल तर स्टँड जे महाड एस टी स्टँड आहे तिथून पण हे चवदार तळे अगदी जवळ आहे. म्हणजे इथे तुम्हाला येण्यासाठी ज्या आतमधल्या रिक्षा आहेत त्या करूनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. आणि आजूबाजूनी ह्या चवदार तळ्याला पूर्णपणे कंपाऊंडिंग केलेलं आहे. तर मंडळी, हा मुख्य प्रवेशद्वार आहे चवदार तळ्याच्या इथला आणि समोरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. आणि हे आता तुम्ही हे गार्डनमध्ये फिरत असताना तुम्हाला आपलं जे भारताचं संविधान आहे ते लिहिलेलं आहे. आणि हे समोर जे दिसतं आहे हे मोठं सभामंडप आहे. या ऐतिहासिक चवदार तळ्याचे सौंदर्यीकरणाचे काम उद्घाटन सोहळा दिनांक 2 जून 1992 रोजी संपन्न झाला होता. आणि आज सद्यस्थितीत चवदार तळ्याच्या चारही बाजूनी सुशोभित कठाडे बांधण्यात आलेले आहेत. चवदार तळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारून त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदार तळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासून सुमारे 100 फुटांवर पाण्यामध्ये चौतरा बांधला असून या चौतरावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 7.5 फुटी उंचीचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला असून त्या ठिकाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरले आहेत. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित आणि दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि कामगारांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र आणि कायद्यात उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे तर माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पूर्ण झालं. भारताच्या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली होती. मंडळी, 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे येऊन हे जे चवदार तलाव आहे हे समाजातील सर्व घटकांसाठी हा तलाव आहे तो हा खुला केला होता. इथे येऊनच त्यांनी पाण्याचा सत्याग्रह करून सगळ्या जनतेसाठी हा तलाव आणि ह्या तलावाचे पाणी उपलब्ध केले होते. तो 20 मार्च 2026 रोजी ह्या घटनेला 99 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या वर्षी या घटनेला 100 वर्ष पूर्ण होतील. अशा अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेला हा तलाव आजही सुस्थितीत आहे. असं म्हटलं जातं की साधारण हा तलाव आहे हा 2 एकर परिसरात पसरलेला आहे. मंडळी, आता जे तुम्ही हे शिल्पचित्र बघत आहात हाच तो सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. आता तुम्ही बघता ही इथे पाटी लावलेली आहे. त्याचबरोबर या कमानीच्या इथेच या पायऱ्यांचं आता नूतनीकरण चालू आहे आणि याच त्या पायऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहेत. आणि इथेच त्यांनी उतरून पाण्याचा सत्याग्रह केला होता आणि समाजातील सर्व घटकांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिलं होतं. आणि आता ही तुम्ही पाटी बघता आहात, ही पाटी हेच दर्शवते, याच आठवणी इथे दर्शवल्या गेल्या आहेत. तर मंडळी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला लागलो आहे.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.